श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। सत्संगामध्ये विषय चाललेला आहे। नारद आणि वसुदेव यांचा संवाद सुरू आहे। महर्षी नारद वसुदेवाच्या घरी येतात, वसुदेव त्यांचे स्वागत करतात। मोठ्या प्रेमाने त्यांच्या स्वागताच्या गप्पा झाल्यानंतर ते विचारतात, बघा तेव्हा देवापासून जीवसृष्टी कशी निर्माण झाली, परंतु देवापासून निर्माण झालेल्या या जीवसृष्टीमध्ये सुख आणि दुःख भरलेले आहे। कधी अतिवृष्टी असते, कधी अनावृष्टी असते, आणि त्यामुळे या प्राण्यांमध्ये अखंड आकांत दुःख सुरू असतात। त्या देवापरीस साधू अधिक हे साचचे मन मानले देख, देवचरिते उठी सुख दुःख साधू निर्दोष सुख दुःखे। त्याकरता देवांपेक्षा मी साधूंना जास्त मानतो, कारण साधूंच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नाव असतं। साधू हा भगवंताशी जुळलेला असतो। तेव्हा देवांच्या करणीनं अनेक प्रकारची दुःख झालेली आहे निर्माण, परंतु साधूंच्या करणीनं दुःख कधीही निर्माण होत नाही। साधू जे जे काही करतात त्याच्यामुळे सुखच प्राप्त होत। म्हणून साधूंचा आश्रय करावा असं नाथ महाराज सांगतात। बघा, हे साचचे मन मानले देख, देवचरिते उठी सुख दुःख साधू निर्दोष सुखदाते। त्याही माझे तुझ सारखा दुंदुरा कृपाळू निर्यात्म सखा, ते पेठ पिके परमार्थ सुखा हा महिमा लोका कदा न कळची। त्यातही तुझ्यासारखा कृपाळू निज सखा मिळाल्यावर काय विचारावं। परमार्थ सुखाची पेटच निर्माण होते, हा महिमा इतर लोकांना कळत नाही। साधूचा लोक साधूपेक्षा देवाकडे अधिक बोलतात। तेव्हा देव असेल त्याच्या शक्तीने मोठा, परंतु देवाच्या ज्या करणी आहे, देवाचं जे कार्य आहे त्यामध्ये अनेक सुख दुःख निर्माण होतात असं सांगताय। आणखी विशेष हे आहे की एकदा हे सुख मिळाले की ते कल्पांती नाश पावते। साधू पासून मिळालेलं सुख शाश्वत असत, कारण ते भगवंताचं परमेश्वराचं आत्म्याचं सुख असत। म्हणून साधूच्या संगतीमुळे मिळणारं सुख सगळ्यांनी घ्यावं, कारण ते सुख अखंड राहणार आहे। तेव्हा अच्युतात्म स्तुती नारद ऋषीपणे तुझ्या पाशीच आहे। हे नारदा, नारदाची स्तुती चाललेली आहे। वसुदेव नारदाची स्तुती करतात, हे नारदा तुझ्यासारखा साधू आम्हाला मिळाला त्यांच्यात भाग्य आहे। तुझ्यामुळे आम्हाला
हे परमार्थात्म सुख प्राप्त झालेले आहे. बघा, ह्या महिमेशी, बघा, ह्या महिमेशी मुख्य देवाची बरोबरी होऊ शकत नाही. म्हणतात या नारदाच्या महिमेशी, महिमा म्हणजे मोठेपणा, नारदाचा मोठेपणा इतका आहे की त्याची बरोबरी देव सुद्धा करू शकत नाही. बघा, तेव्हा हे नारदा, मी तुला यथार्थ रीतीने सांगतो आहे, देवाचा अवतार झाला म्हणजे त्याच्या दासाला सुख होते, परंतु दैत्यांना त्याचं भय निर्माण होतं. देवाचा अवतार झाला त्याचे जे भक्त असतील त्यांना सुख मिळतं, परंतु जे दैत्य राक्षस आहेत त्यांना भय निर्माण झालं. अजून देवाने तर काही केलं नाही त्यांना, परंतु केवळ नुसता जन्म झाला तरी सुद्धा राक्षसांना भीती निर्माण झाली. असा भेदभाव आहे. पण एखादा साधू जन्माला निर्माण झाला तर कोणालाच भीती नाही, दैत्याने भीती नसते, कारण साधू दैत्याचे काही नुकसान करत नाही. तू देवाचा आप्त आहेस. हा नारद जो आहे तो देवांचा आप्त म्हणजे सखा आहे. तसा दैत्यांचाही तुझ्यावर विश्वास आहे. जे काही सांगशील ना त्यावर दैत्य विश्वास ठेवतात. रावण तुला एकांतात मिळून आपल्या हृदयातील हेतू सांगत होता. म्हणजे ज्या रावणाने देवांना बंदीखान्यात ठेवलं होतं, देवांना बंदीखान्यात, आणि नारदाला मात्र तो आपला बाहेर घेऊन त्याच्या कानामध्ये काही काही सांगत असे आणि त्यांचं ऐकत असे. नारदाचं बघावं, रावणाने देव बंदीखान्यात ठेवले, पण तो तुझ्या चरणाला वंदन करत होता. आता देव बंदीखान्यात, नारद पाहण्यात तर हा एक भक्त आहे, देवर्षी ऋषी आहे, तो त्याच्या चरणाला मात्र रावण वंदन करत. देव रावणे घातले बंदी, तो रावण तुझे चरण बंदी. शेती रामाचा आप्त तू त्रिशुद्धी विश्वमती असे ना, इकडे तू रावणाचाही भक्त झाला, रावणाचाही सखा झाला, तर तिकडे रामाचाही. म्हणजे नारद हा दोन्हीकडे सारखा आहे, रावणालाही मान्य आणि तिकडे रामाला, रामाचा सखा. त्यामुळे देव आणि दैत्य दोन्ही साधू खुश असतात. म्हणून साधूची संगत करा हे नाथमाला सांगतात. आता हा जरासंध होता, कृष्णाचा वैरी होता. जरासंधू कृष्णाचा वैरी, तुझी चाल त्याच्या घरी. आता हा नारद जरासंधाकडे जायचा, कृष्णाकडे जायचा, दोघांकडे जायचा. आणि कृष्णाचे सगळे माघारी अत्यंत थोडी पैकी, आणि कृष्णाची जी सभा भरायची त्यामुळे नारदाचा चांगला यायचा. नारदाचे गुणगान व्हायचं कृष्णाच्या सभेमध्ये. नाव घेऊन देवाचे हे विरुद्ध हिरण्यकश्यपूचे. आता तो हिरण्यकश्यपू जो गेला, तो तर देवाचं नाव सुद्धा कोणाला घेऊ देतो आपल्या सभेमध्ये. कोणाचं नाव घ्यायचं? हिरण्यकश्यप. त्याशी कीर्तन तुझे आणि त्याला मात्र तुझं कीर्तन. वा रे वा, नारदाचं कीर्तन त्याला आवडायचं हिरण्यकश्यपूला. विषमत्व साचे तुझे नाही,
अशा तऱ्हेनं साधूजवळ विषयत्व नाही, विषयत्व नाही. लाच बुद्धी सगळ्या देवाची तशी तुझी नाही. देवाची बुद्धी लालूच असते, लालची असते तशी साधूची बुद्धी नाही, नागाची बुद्धी तशी नाही. अल्प काही अभिप्रायाशी यथातेशी सांगेल तेव्हा मी तुला सांगतो. भजन्ति यथा देवान् देवापि तथैव तान् छायेव कर्म सचिवाः साधो दीनवत्सलाः. सुंदर श्लोक. जे जैसे देव यागी यजति, देव जसे यागी यजति तैशी तैशी फळे देव देती. बघा, देव यज्ञ यागामध्ये जे जे तुम्ही जशा प्रकारचं अर्पण कराल त्या त्या प्रकारचं त्या यज्ञातून फळ मिळतं. न भरत्यांचे विघ्ने सुसती ऐशी गती देवांशी. जो कोणी देवाचं भजन करणार नाही, देवाला मानणार नाही, तेव्हा त्याची गती वाईट व्हायची. जैसा पुरुष बैठे, जैसा पुरुष बैठे तैसी तैसी छाया नटे. देवी भजने देव प्रसन्न मोठे, येरे उपराटे विघ्न करते. देवाची पूजा केली, अर्चना केली तर देव प्रसन्न होतात आणि तुमची विघ्न ते दूर करतात. पण देवाची जर पूजा केली नाही तर उलट विघ्न आणतात. असे विघ्न आणत का कारण नाही केली बापूची पूजा. आम्ही जसे साधूची पूजा करतो, मग विघ्न आणण्याचं कारण काय? माझी पूजा व्हायला पाहिजे, देवाची पूजा अगोदर व्हायला पाहिजे. एरवी उपराटे विघ्न आणती. जवळ जवळ सूर्य प्रकाशत असे तब तब छाया तशी दिसे. जोपर्यंत सूर्यप्रकाश देतो तोपर्यंत ही जी छाया सावली आहे तोपर्यंत ती दूर राहते आणि मग सूर्याचा प्रकाश कमी झाला की मग छाया जवळ यायला लागते. निज कर्मे देवही तैसे कर्म वसे प्रसन्न. म्हणून देव सुद्धा त्यांची स्वतःची काही सेवा केली, कर्म केली तर प्रसन्न. जर देवाचं काही केलं नाही तर देव तुमचं विघ्न आणणार आणि तुमच्यावर पुन्हा पश्चातापाची वेळ येणार. म्हणून देवाच्या मनामध्ये असा विष्णुतेचा भाव नसावा की आपल्या पूजा करणाऱ्याला फक्त मदत करायची आणि पूजा करत नाही त्याला सुख द्यायचं नाही, त्याला दुःख द्यायचं, हे चुकीच आहे. सूर्य अस्तमान छाया नसे. भजनने देव शोभती तैसे एवं लांचुके देव ऐसे तुझी राहणारे जावशी. सूर्यमानाला छाया नाहीशी होते त्याप्रमाणे भजन केले नाही की देव शुद्ध होतो. अशा प्रकारे देव स्वार्थी आहे हे तुलाही माहितच आहे. नारदा जसे देव नारदाला सांगितलं गेलं. इतर देवांची काय कथा, पण सर्वात मोठा देव आहे ना तो सुद्धा पक्का लाच खाऊ
सांगतं वसुदेव सांगलं ना याच्या पोटी पुढे कृष्ण येणार आहे. तो वसुदेव सांगतोय जो सगळ्यात मोठा देव आहे. देव म्हणजे कोण म्हणते का तुम्हाला? काही देव शब्दाचा जो अर्थ आहे इंद्र वरुण गंधर्व या देवांची कथा आहे. तेव्हा यांच्यामधला जो सगळ्यात मोठा इंद्र मोठा सगळ्यात, आणि तो जास्त म्हणजे काय तो जास्त लालची आहे. तोही त्याचे जीवे सर्व भजन केल्या निरांग होय प्रसन्न परी न भज त्याच्या घरी जाणं विसरून आपण कदा मिळते. जो त्याचं भजन करील त्याच्या घरी हा देव जातो, परंतु जो त्याचं भजन करत नाही त्याच्या घराला पाय सुद्धा लावत नाही. कधी हा देव पाय सुद्धा नाही त्याच्या घराकडे. तशी नव्हे तुमची बुद्धी, तशी साधूची नांदा तुमची बुद्धी तशी नाहीये. दीनदयाळ त्रिशुद्धी तू तो केवळ कृपानिधी ऐकतो विधी सांगेन. तेव्हा हे नांदा तू फार दयाळू आहेस, कृपानिधी आहेस, तर आम्ही तुझ्याबद्दल सांगतो बघ. वा व्यास देखोनी सज्ञान. अरे नारदाने व्यासांना पाहिल्यानंतर त्याला सज्ञान केलेले, ज्ञान दिलेले नारदाने. व्यासांचा गुरु नारद आहे, भगवान महर्षी व्यास. वा व्यास देखोनी सज्ञान उपदेशले गुह्य ज्ञान. आणि त्याला व्यासांना जे ज्ञान दिलेले आहे तू ते गुह्य ज्ञान आहे, ते आत्मज्ञान आहे. ध्रुव बालक अज्ञान. ध्रुव किती लहान होता, त्या हिरण्यकश्यपूचा मुलगा लहानसा. त्या लहानशा बाळाला सुद्धा ध्रुव बालक अज्ञान म्हणून जाण अपेक्षित म्हणून त्याची सुद्धा अपेक्षा केल्या नाही, त्याला ज्ञान दिलेलं आहे. प्रल्हाद उपदेशीला जेव्हा प्रल्हादाला जेव्हा उपदेश केला, जेव्हा दैत्यपुत्र वर्षी तेव्हा असं हा प्रल्हादही दैत्याचाच मुलगा, परंतु त्यालाही कधी दैत्य म्हणून दैत्याचा मुलगा म्हणून पाहिलं नाही. त्याला उपदेश दिला नारदाने. तुझी या कृपेचा हे नावा तो निजसावा दिलाशी. बाबा तुझ्या कृपेचा हे नावा म्हणजे तुझ्या कृपेची, तुझ्या कृपेची सावली, तुझ्या कृपेचा हे नाव तो दिसावा दिलाशी. तो गरिबांना दिसावा होतो. केवळ वाट पाडा देख भजने एकाएक महाकवी केला वाल्मिक. अमर आवश्यक बंधुकी त्या शिकवा. किती लोकांनी नारदाने ज्ञान दिलेले, हातात पानावर व्यासांना दिलं, त्यानंतर ध्रुवाला दिलं, त्यानंतर महाकवी केला वाल्मिक. हा वाल्मिक तर केवळ वाटणारे होता. वाट पाडा देख भजनी काय तो भजन कसला करायचा. तेव्हा या वाल्मिकाला सुद्धा तू नारदा महाकवी केला, ज्ञानी बनवलं त्याला. महाकवी केला वाल्मिक. सदाशिवाशी सदाशिवाची भेट बनवली. ऐसा तू कृपाळू होशी, अनाथाशी तू असा.
तेव्हा अनाथांना तू दिसावा आहेस. वरी वरी दावशी निणधा कोप. काही वेळेला तू वरवर हा कोप केल्यासारखा दाखवतो, राग आल्यासारखा. कोपोनी सांगण्याविषयी त्याचे पाप, परंतु तुझ्या कोपाने त्याचं पाप नैसर्गिक जातं. म्हणजे नारदाने जर कोणावर रागवला तो तर त्याचं पाप नैसर्गिक जायचं. बघा, कोपोनी सांगण्याविषयी त्याचे पाप, शकी साहित्याचे दीप त्याविषयी सदरूप दयाळू. नारदाचं खरोखर जीवन जे आहे ना ते सर्व लोक कल्याणासाठी, कल्याण करणं, दुसऱ्यांचा फायदा करणं, दुसऱ्यांना भक्ती मार्गाला लावणं, दुसऱ्यांना परमार्थी बनवणं, हे सगळं कार्य नारदाचं आहे. म्हणून वसुदेव नारदाची खास स्तुती करतायत. तुम्ही अच्युत आत्मे निज निर्धारी, म्हणून देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्याचे उद्धरी, एरवी हाती न धरी आणाते. नारद ज्याला सांगतो, ज्या देवाला सांगतो की त्याचा उद्धार करा, त्याचा तुम्ही बरोबर उद्धार करता. म्हणजे नारदाच्या शब्दावर देवाचा अतिशय विश्वास आहे. म्हणून लोक नारदाला जास्त ओळखतात. नारदामुळे मला हे मिळालं म्हणून म्हणतात. ऐसा तू दीन दीक्षा गुरु, गरिबांचा दीक्षा गुरु आहे नारदा. ब्रह्मज्ञाने अति उदार आणि ब्रह्मज्ञानाच्या बाबतीमध्ये अतिशय उदार आहे. तरी तुझे तो विचारून म्हणजे निर्धारून सांगावा. तरी मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर दे बाबा. आता लक्षात घ्या, इथं वसुदेव त्याला काय विचारतो आणि नारद त्याला काय उत्तर देतो. ब्रह्मं तथापि पृच्छामि धर्मान् भागवतोस्तव यां श्रुत्वा श्रद्धया मुच्यते विश्वतो भयात्. आदरे म्हणे देवर्षी. आदरे म्हणजे हा आदर करणारा वसुदेव. हा वसुदेव म्हणतो, हे देवर्षी, आजी सकल पुण्य आली फळाशी. आज तुम्हाला सगळी पुण्य मिळाली तुझ्या दर्शनाने. माय बाप तू घरा आलाशी. आज तू माझ्या घरी आला रे. तो खरोखर माझा माय बाप आहे बाबा. म्हणजे सुखाशी दायक तू माझं आत्मसुख देणार आहे, मला आत्मसुख देणार आहे. कृपा केली मागील तू यापूर्वी अनेक शिष्यांना कृपा केलेली आहे. त्याची कृपेचा आधारी ठसा. जसं इतर त्या मागच्या शिष्यांना तू कृपा करून उद्धरलं, तसं माझ्याकडे कृपा कर. मला तुझा पूर्ण भरोसा. वसुदेव म्हणतो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सोडवी भवपाशापासून, मला या भवपाशापासून म्हणजे संसाराच्या पाशातून मुक्त कर. भवपाशापासून सोडव. तुझे दर्शने कृतकृत्यता. हे नारदा, तुझ्या दर्शनाने मी कृतकृत्य झालो, म्हणजे माझ्या कार्यामध्ये सफल झालो आहे. जरी मदत झाली तत्वता, तरी भागवत धर्मकथा कृपेने तत्वता सांगावी. काय मागतोय वसुदेव? भागवत कथा मागतोय. भागवताची कथा सांग मला. ऐसे सांगावे भागवत धर्म, आणि असं तू मला सांग जेणे निरसे कर्म कर्म. तू भागवत धर्म मला अशा काही पद्धतीने शिकव बाबा, सांग
की जेणेकरून माझे कर्म आणि अकर्म निघून जातील. श्रद्धेने ऐकता परम जन्म मरण हरते. आणि श्रद्धेने जर हे भागवत ऐकलं तर जन्म मरण सुद्धा निघून जाते. म्हणजे पुन्हा आपल्याला जन्म मरणाची वेळ येणार नाही. एकदा मरावं लागेल खरे, परंतु पुन्हा जन्म नाही मरण नाही. मुक्त होऊन जातो विषय भागवतातून. भवभय अति दारुण. हा संसार फार भीतीदायक. आता आपल्याला आपण थोडे संसारीच आहोत. संसारामध्ये अतिशय दुःख आहे, त्रास आहे, कष्ट आहे, आनंद काय. भवभय, भव म्हणजे संसार. संसाराचं भय फार दारुण आहे, कठीण. त्या भयाचे माया निज करण. तो संसार आहे, त्या संसाराचं निजकरण म्हणजे काम करणारी माया आहे. श्रद्धेने ऐकता परम जन्म मरण हरते. जर ते भागवतू मला ऐकवला आणि श्रद्धेनं ते जर ऐकलं तर माझं जन्म मरण निघून जाईल. तिचे समूळ होय निर्धारण. ती जी माया आहे तिची निवारण निर्धारण कर. ऐसे धर्म केले सांगावे जेणेकरून मला ही माया पुन्हा संसारात होणार नाही. असं काहीतरी मला मी सांग. मद नाही अधिकार पूर्ण. मला कसला अधिकार नाही बाबा पूर्ण. ऐसे विचारान लक्षण ते विषयीची ही विनोद सावधान अवधारी. बघा अरे बाबा मला या मायेनं फार आतापर्यंत जखडून ठेवलं होतं आणि माया संसारामध्ये हे जे निमत्व आहे ते मायेच संसारामध्ये. निमत्व म्हणजे माझं कोण. हा माझा, हा माझा, हा माझा, हा माझा, हा म्हणा मला मला म्हणा. अशा तऱ्हेचा हा महत्वाचा मायेचा पाश आहे. तो संसारामध्ये माणसांना बांधून घेतो आणि ममत्वाने मनुष्य संसारामधून बाहेर पडू शकत नाही. तेव्हा वसुदेवाची प्रार्थना आहे की महाराजा मला तू असं काही सांग, असं काही शिकव जेणेकरून ही महत्वाची बाधा माझी नष्ट होईल. ही माया मला सोडू शकेल असं सांगणार. बघा बाबा काय झालं. मज अधिकारू नाही हे मी जाणतो आपण. मागे ना केले भगवत भजन ते तू कसं अवधान. मला काही पूर्ण अधिकार नाही म्हणतो हे माझं मला कळतं. पण मी पूर्वी जे काही भजन वगैरे केलं असेल भगवत भजन ते तू श्रवण कर. पूर्वी आराधले देवराया ते भजन ममताने देवाया. प्रलोभले देवमाया पुत्र स्नेहाला गुरु. आता म्हणतो मी पूर्वी देवादी देवाची आराधना केली वसुदेवाने, पण ते भजन ममतेमुळे व्यर्थ गेलं माझं. पुत्र लोभामुळे देवाच्या मायेने मी अगदी भुलून गेलो होतो. मला पुत्राचा लोभ सुटला होता आणि त्या लोभाने माझं ते सगळं भजन व्यर्थ गेलं. मग देव कृष्णाला प्रसन्नपणे मागशी ते देईन म्हणे
तेथे मायेने ठकले मज कारणे, माझा पुत्र होणे मी माझे. आता मला माझा पुत्र पाहिजे असं म्हटल्याबरोबर माया येऊन उभी राहिली आणि मी केलेलं सगळं पुण्य त्या भजनाचं सगळं वाया गेलं. म्हणून आपण जे जे पुण्य तयार करा देवाचं ते पुण्य मायेच्या पाशामध्ये आपण जर अडकलो ते वाया जात. म्हणून मायेपासून दूर राहा. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण. म्हणतो ज्या पुत्राच्या मायेसाठी मी बंधनात पडलो तो माझा पुत्र आहे श्रीकृष्ण. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण. परी मदन सांगे ब्रह्मज्ञान. इतरांना त्याने ब्रह्मज्ञान सांगून मोठं केलं पण वसुदेवाने काही प्राप्त झालं. वसुदेव म्हणतो मला मुलगा आहे श्रीकृष्ण पण त्याने मला ब्रह्मज्ञान नाही सांगितलं. तोची वंदी माझे चरण उलट तो माझे पाय धरतो बाप म्हणून. तोच वंदी माझे चरण म्हणे बाळक कृष्ण माझे पाय धरतो आणि म्हणतो बाबा तुम्ही माझे पिता तुम्ही बाळक आहे तुमचा. अशा तऱ्हेनं पिता आणि पुत्राचा हा मायेचा संबंध तुम्हाला कळला आणि त्यामुळे माझं ब्रह्मज्ञान मिळालं नाही. यावेळी श्रीकृष्णापाशी ज्ञानप्रती नव्हे आम्हाशी. श्रीकृष्ण इतरांना खूप मोठा देव आहे. इतरांना खूप ज्ञान दिलं त्याने. इतरांना ब्रह्मज्ञानी केलं पण आम्हाला काय दिलं नाही त्याने. त्या देवाने आम्हाला ब्रह्मज्ञानी दिलं. ज्ञानप्राप्ती नव्हे आम्हाशी. कृष्ण परमात्मा ऋषिकेशी हे निश्चयशी मी झाले. हे मला माहिती आहे की तो परमात्मा मोठा आहे सगळं खरं आहे पण तो आम्हाला काहीच नाही. आई बापाला काही मिळालं नाही. श्रीकृष्ण जन्मला माझी खुशी म्हणून श्रद्धा आहे मदपाशी. श्रीकृष्णावर माझी श्रद्धा करा तर तो आमच्या खुशीतच जन्मला. तुम्ही कृष्णाशी देवऋषी तरी निज कृपेशी धरी. आता हे नारदा तू आमच्यावर संतुष्ट झाला आहे तर तू आमच्यावर कृपा कर. मला ते ज्ञान दे जे कृष्णाने दिलं नाही ते. जे मायेने टाकले वारे पोळे ते माया समूळ धडे. असे सांगितले रोकडे बहु बोलून पुढे काय काढ. तेव्हा हे दुसरे म्हणतो हे नारदा तूच मला शिकवू बाबा. हे ब्रह्मज्ञान देऊन तू मला या मायेतून सोडो. अशा पद्धतीने मला शिकवू बाबा. मग काय करवा. माया जने भवसागरू भरला असे अति दुस्तरू. अरे हा भवसागर आहे. भवसागर म्हणजे संसार रूपी सागर आहे. त्या संसार रूपी सागरामध्ये माया रूपी जल आहे आणि या माया रूपी जलामध्ये आम्ही बुडतो आहोत. आम्ही सगळे आता संसारामध्ये पडलेले मायेमध्ये पडलेले संसाराच्या जलामध्ये पडलेले आहोत. आणि हा दुस्तर आहे. दुस्तर म्हणजे तरुण गायला कठीण आहे. भवसागर सोपा नाहीये. या भवसागरातून पार होणं म्हणजे भूत कठीण आहे. त्याचा उतरा गया पहिलं पाहून होईल तू काढून मुली आया. तेव्हा हे मुली आया हे नारदा
तू आमचं चालू हो म्हणजे तू आमचं झाड म्हणजे मोठा होण्यासाठी चालू येणारी बोट होत या भवसागरातून आम्हाला पार घेऊन याचे सकळ जल क्षार आणि हा भवसागर कसा आहे याच सगळं जे पाणी आहे ना ते फार खारट आहे समुद्रात पाणी खाते हा भवसागर खाऱ्या पाण्याचा भरलेला आहे सगळा याचे सकळ जल क्षार माझी सावजे आणि त्यामध्ये जलचर भरलेले आणि विश्वराक्षस वगैरे पापी लोक या भवसागरामध्ये जितके पापी लोक आहेत ती सगळे जलचर आहेत त्यातली माझी सावजे आणि वार एक चराचर गिळले साचार शक्ती आणि या जलचरांनी अनेक गरिबांना डुबून टाकलेलं खाऊन टाकलेलं अशा तऱ्हेनं हा भवसागर आणि त्या भवसागरामध्ये असलेली ही जलचर सामान्य लोकांना जगू देत नाही हो लाटा अक्षात लाटा येतात त्याला या भवसागराने लाटा येतात पाहिजे आपण संसारामध्ये वाटलं मग लाटा पडल्या संसाराच्या काय असतात त्याला लाटावर लाटा येतात या भवसागराला लाटावर येतात लाटा कशाच्या मोहाच्या अति दुर्घटा मोहाच्या लाटा त्या काम क्रोध लोभ मोह मळ्या मत्सर देश निंदा अरे बापरे किती लाटा हो हा लाटावर लाटा यायच्या लाटावर लाटा अति दुर्घटा आदरी अविवेक तटा धैर्याच्या गाठा पडली अहो महाराज आमच्या दुःखाच्या आदरतात आणि आमचं धैर्य फार नष्ट होईल हा संसार सागर सागर नाही अहम कुवाऊ बघा अहम कुवाऊ म्हणजे अहंकाराचा झंझावात या संसार सागरावर येणारे जे तुफान आहे ते अहंकाराचं तुफान अहम कुवाऊ वागता ठरू अवघाची खवळे सागर तो अहंकाराचा वारा सुटला रे सुटला की तो भवसागर तो संसाराचा सागर खाऊन समजतो मग खवळे तो मी माझे जरी घोरू अति दुर्धरू गर्जत आणि तो दुमुखाशा गर्जना करतो तो म्हणतो की माझ्या अत्यंत दुर्धर अशा प्रतापाने सगळ्यांना घेरून टाकेल गर्जना करतो तो सागर नाना वासनांचा वळसा बापरे बाबा अहो या भवसागरामध्ये किती वर्ष आहेत आता हा वासनांचा एक वळसा आहे अनेक प्रकारच्या वासना निर्माण होतात तुमच्या या संसारामध्ये आणि या वासनांनी आम्ही पकडले जातो त्याच्यामध्ये सापडतो वासनांच्या नाना वासनांचा वळसा पाहे भाव आहे कैसा अरे आमच्या भोवती कसे वासना पसरलेल्या बघना एक तळावया दिवसा नवे सहसा सुरला या भवसागरामधून तरुण जाण्याचा दिवसा म्हणजे धैर्य सुरला म्हणजे देव लोकांना सुद्धा नाहीये क्रोधाचे प्रबळ भरते इतर या संसारामध्ये क्रोध होतो क्रोध हा अशाच रागाचे भरते येतो
क्रोधाचे प्रबळ भरते भरी विषाच्या तारियाते. अरे बापरे, विषाच्या भरून जातात तारियाते म्हणजे खाड्या, विषाच्या खाड्या भरून वेळा जसं समुद्राच्या खाड्या असतात ना त्या जशा भरती आली म्हणजे भरून जातात, तसं क्रोधाचं भरते येते या सागराला आणि त्या खाड्या भरून जातात क्रोधाने. बघा, क्रोधाचे प्रबळ भरते भरी विषाच्या तारियाते. असूया तिरस्कारांची तेथे, तिथं असूया असते, तिरस्कार असतो, तुच्छता असते, द्वेष असतो, क्रोध असतो, मत्सर असतो. अरे बापरे, काय काय. तेव्हा या सगळ्यांनी चिडाणी होते. चिडाणी म्हणजे फुगे निर्माण होते. कामपर्वताची शिखरे बापरे, या संसार रूपी सागरामध्ये काम नावाचा पर्वत आहे. कामना, काम, वासना होती, तिचा पर्वत आहे इथं. कामपर्वताची शिखरे विष्णू भासती अपारे. आम्हाला तर वाटतं की लांब दिसतं शिखर, पण जाऊ तिथं तर मोठं होऊन जातं. कुठल्याही शिखरावर मला तर ती कामाची शिखर आहे. ती काम वासना वगैरे काय वासती अपारे. आशेची वरी वरी थोडे झाडे विषय पुरे वाढली. आणि अशा इच्छा यांची विष देणारी झाडं वाढली. आशेने त्याला पकडायला ते विष. आमच्या या आशा आणि इच्छा ज्या आहेत ना त्या कधीच फलद्रूप होत नाही, कधीच आमच्या मनासारख्या आम्हाला देत नाही. तिथं सुद्धा आम्हाला दुःख प्राप्त होतं आमच्या आशांनी, इच्छांनी. संकल्प विकल्पाचे तिथे जे मासे आहेत ना या संसारामध्ये, ते संकल्प आणि विकल्पाचे मासे आहे. आम्ही काही संकल्प करावा, लगेच तो मासा म्हणतो मी आहे, लगेच तो विकल्पामध्ये बदलून जातो, उलटा होऊन जातो, फिरून जातो. असे हे संकल्प विकल्पाचे मासे या भवसागरामध्ये आहे. संकल्प विकल्पाचे निंदेच्या शिखरी जावे. अरे बापरे, फार निंदा येते. अनेक प्रकारच्या निंदात आलेल्या निंद्याच्या गोष्टी लोकांना फार सटकदार असतात, आवडतात. दोन माणसं एकमेकांची पुढे निंदा स्तुती काही करत राहतात, तिसरा तिथं असा पान लावून ऐकतो आणि तिथून हारायलाच तयार होत नाही. तो अडचणणार आपल्या थांबले हो काय म्हणजे माणसांना निंदा ऐकणं फार मजेचं वाटतं, आनंदाचं वाटतं. तेव्हा निंदेच्या गोष्टी इथल्या लोकांना, भवसागरामधल्या लोकांना फार आनंदाच्या, निंदा फार आवडतं लोकांना. तेव्हा निंदेच्या सुसरी आहेत. सुसरी म्हणजे मगरी. या मगरी निंदेच्या मगरी खायला पाहतात. जाऊन ब्रह्मद्वेषाचे नत्रपूर्ण नगर आहे म्हणून ब्रह्मद्वेष करणारे सागरी जाणं करत या सागरामध्ये काय काय नाही. एवढाही हा भवसागर शोषितातून अगस्ती साचार. मोठा जरी हा मोठा संसाराचा सागर असला तरी हे नारदा तू अगस्ती हो आणि या संसाराची सागराला घेऊन टाकून का. एवढाही हा भवसागर शोषितातून अगस्ती साचार. तुझे भवाबी पहिलं पाहू पाहू हा निर्धारू झाला
आता आम्हाला हाच निर्धार झाला, हाच असला आहे की तू आम्हाला या भवसागरातून पार घेऊन याचा विष्णुमुळे हे लावा, अहो याचा लटा केंद्र हे लावा. विष्णू आकाशाने भिडताचा लाटा, तो तरी समुद्र लाटा उचलतो परंतु त्याच्या लाटा पाहू शकतो मी. परंतु हा जो भवसागर आहे याच्या लाटा विश्वापर्यंत जातात, तर दिसत सुद्धा नाही, इतक्या वर जातात. याचा विष्णू भय हे लावा, तो अभान तुमच्या जवळ तुमच्या देणे हे नारदा आम्हाला या विश्वाच्या लाटा देणार नाही. पावले अप्रयासे नारद देवा मरणारा मरतारी, या मरणरूपी सागरातून मला बाहेर काढूया देवा. पायी उतरून भवसागरू साक्षात काले कर पारू, अशा भागवत धर्माचारू तो मित्रांनो. मला तू असा भागवत धर्म शिकव की जेणेकरून हा भवसागर मला पायी तरून जाता येईल. जसं नदीचं पाणी कुठे जसं पाणी चालून जातो आपण, तसं या भवसागरातून चालत जाऊन मला बाहेर का जातात अशी कथा मला सांग. तो बोधी ऐकून वसुदेवाची युक्ती, नारद सुखावा चित्ती, तोच अभिप्राय परीक्षिती शिकून सुखे सांगत. आता हा भाग परीक्षितीला शिकून सांगताय, जो नारदाने वसुदेवाला सांगितला, नारदाने वसुदेवाला जे सांगितले आहे तेच आता हा शुकमुनी राजा परीक्षितीला पुढे सांगतो आहे आणि तो भाग पुढे येतो आहे. आम्ही ऐकण्यासारखी आहे. भवसागराच्या पार मिळणारी कथा सांगता मिळाली पाहिजे किंवा सत्संगाची वेळ गुरुच्या सेवेली आहे. गुरुच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.